फिनान्शियल प्लॅनिंग मधला अम्ब्रेला. ज्या पद्धतीने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला माहिती असतं की पावसाळ्याचे दिवस चालू होणार आहेत आणि त्या वेळेवरती आपल्याला पावसापासून प्रोटेक्शन म्हणून ज्या पद्धतीने अम्ब्रेला लागतं, त्याच पद्धतीने आपण फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना आपल्याला तसंच एक अम्ब्रेला लागतो आणि त्या अम्ब्रेलाला म्हणतात इन्शुरन्स. तर आता इन्शुरन्स किती असायला पाहिजे? तर जर तुम्ही लाईफच्या रिलेटेड मध्ये जर विचार करतात तर तुम्ही जे अर्निंग असेल अॅन्युअली, जो तुमचा अॅन्युअल पॅकेज असेल त्याच्या 20 to 25 टाइम्स पर्यंत, 20 to 25 टाइम्स पर्यंत, 5-10 लाख रुपये वगैरे नाही, तेवढा तुमचा लाईफचा रिस्क कव्हर असायला पाहिजे. तुमचा हेल्थ इन्शुरन्स किती असायला पाहिजे? जरी कॉर्पोरेट मधून तुम्हाला पॉलिसी मिळत असेल तरी पण मिनिमम टू मिनिमम 10 लाखापर्यंत तुम्ही स्वतःची पॉलिसी ती नाही काढत असाल तर तुमच्या कंपनीने दिलेल्या पॉलिसीच्या व्यतिरिक्त तुम्ही एक टॉपअप ऍड करायला पाहिजे 25 ते 50 लाखापर्यंत. अनफॉर्च्युनेट सिच्युएशन्स मध्ये हे अम्ब्रेला खरंच कामात येतात आणि अनफॉर्च्युनेट सिच्युएशन सांगून येत नाही. या कारणाने याच्या रिलेटेड अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा. आम्ही रेडी आहोत तुम्हाला मदत करायला. धन्यवाद. उमेश शुक्रे, UH वेल्थ.